नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या गौराईचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरात होणार आहे आणि त्याचा शुभ कालावधी कोणता असेल, गौरी पूजनाचा शुभ कालावधी कोणता असेल आणि गौरी विसर्जनाचा कोणता शुभ कालावधी असेल, आणि त्याहीपेक्षा की गौरी जेव्हा आपण आतमध्ये घेत असतो तर त्या टायमिंगला कोणत्या पद्धतीनं पूजा करावी किंवा काही संवाद केला जातो. ज्या गौराई, जी महिला गौराई आतमध्ये आणत असते किंवा जी हात उमटवत असते, तर त्या टायमिंगला कोणता संवाद मंत्र म्हटला जातो, तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. आणि बघा, कोणी कोणी बघा महाराष्ट्रामध्ये गौरी पूजनाला किंवा गौरी आगमनाला लक्ष्मीचे आगमन असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, कारण ते महालक्ष्मीचं एक रूप सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बघा, असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गौरीचं आगमन आपल्या घरी करत असतो तर त्या टायमिंगमध्ये जी काही आपल्या मनातील इच्छा असते किंवा बघा तुमच्या घरात संतती प्राप्तीसाठी काही तुम्ही उपाय करत असाल किंवा मुलांचे लग्न जमत नाही आहेत किंवा जे काही तुमच्या इच्छा असतील मुलांच्या जॉब संदर्भात, तरीसुद्धा तुम्ही तुमची इच्छा गौराई आत आणायच्या वेळी तुम्ही म्हणू शकता, बोलू शकता, इच्छा व्यक्त करू शकता. किंवा असं म्हटलं जातं की गौराई जेव्हा आपल्या घरी येते सुख समृद्धी, शांती, अखंड सौभाग्य घरी घेऊन येत असते. त्यामुळे जी काही तुमची इच्छा असते तर ती गौरी आवाहनाच्या टायमिंगला आपण जर बोलली तर नक्कीच ती पुढल्या गौरी आव्हानाच्या टायमिंगपर्यंत ती नक्कीच पूर्ण होते, असं सुद्धा समज आहे, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर बघा, आपल्याला गौरी पूजनाचा कालावधी हा 3:57 पासून बघा उद्या म्हणजेच 31 ऑगस्टला गौरी आवाहन आपण करणार आहोत. 1 सप्टेंबरला गौरी पूजन करणार आहोत आणि 2 सप्टेंबरला गौरी विसर्जन करणार आहोत. तर त्याचा कोणता शुभ मुहूर्त आहे तर त्याबद्दल आपण बोलूया. तर बघा, उद्या 31 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला म्हणजेच 3:57 पासून ते 5:25 पर्यंत गौराई आतमध्ये घेण्याचा शुभ कालावधी असणार आहे. बघा, 1.5 तास आपल्यापाशी असणार आहे. पण जर तुम्हाला काही तयारी करायची असेल तर तुम्ही आधीसुद्धा सर्व काही तयारी करून ठेवू शकता आणि ह्या 1.5 तासाच्या तुम्हाला जसा टाईम भेटेल त्या कालावधीमध्ये आपल्याला या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला गौराई आतमध्ये घ्यायच्या आहेत, आपल्या घरात घ्यायच्या आहेत लक्ष्म्या. तर बघा, तुम्हाला बघा बऱ्याच जणांना जे नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. बघा की गौराई आतमध्ये घ्यायच्या आधी आपल्याला घर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. गौराई बसणार आहेत, लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे, तर त्याआधी आपल्याला आपलं घर किंवा आपण स्वतः सुचिरभूत होणं तेवढंच गरजेचं असतं. घर किंवा लादी म्हणजे घरातील तर आपण स्वच्छता पूर्णपणे गणपती येण्याच्या आधीच केलेली असेल, पण या दिवशी सुद्धा आपल्याला जी आपली फरशी आहे तर ती गोमूत्र, हळद आणि खडमीठ यांनी पुसून घ्यायची आहे. घरात सुद्धा सर्वत्र गोमूत्र शिपडायचं आहे, कारण आपल्या घरी सुद्धा लक्ष्मीचंच आगमन होणार आहे. तर बघा, हे सर्व काही झाल्यानंतर जेव्हा आपण लक्ष्मी घेत असतो तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की जी काही आपण वेअर केलेली कपडे किंवा साडी असेल तर ते जुनीच आपण घातली जातो. बघा, कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा कोणत्याही आपण लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात करणार आहोत तर त्या टायमिंगमध्ये तरी आपण साडी एकदम नवी कोरी नेसणं तेवढंच गरजेचं आहे, सुचिरभूत होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जिथं स्वच्छता आहे, जिथं पावित्र्य आहे तिथंच लक्ष्मीचा अखंड वास होतो असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपल्याला आपण स्वतः सुचिरभूत व्हायचं आहे, स्वतः नवीन वस्त्र, साडी परिधान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गौरीचं आवाहन करायचं आहे. तर बघा, सुरुवातीला बघा तुळशीची आपण पूजा करत असतो, तुळशीसमोर रांगोळी काढत असतो आणि तिथंच आपल्याला गौरीचं पूजन म्हणजेच गौरी आगमनासाठी आपल्याला तिथेच पूजा करायची असते. जे ताट किंवा ताम्हण आपण घेणार आहोत किंवा परात आपण घेणार आहोत गौराईसाठी आतमध्ये घेण्यासाठी, तर त्यामध्ये गव्हाची रास केली जाते. त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला त्यावरती गौराई ठेवायच्या असतात. गौराईला जे काही अलंकार आहेत, मग ते नथ असू देत किंवा कानातले असू देत, मंगळसूत्र असू देत
हे सर्व काही आपल्याला घालून घ्यायचं आहे। गौराईला हळदी कुंकू तिथं व्हायचं आहे, लावून घ्यायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत। गौराईची जी काही आपण ओटी खणा नारळाने भरणार आहोत तर ती सुद्धा गौरीसमोर आपल्याला ठेवून घ्यायची आहे। आणि त्यानंतरनं गौरीच्या डोक्यावरती आपल्याला 2 म्हणजे जे ब्लाउज पीस असतात तर ते दोघींच्या डोक्यावरती ठेवून घ्यायचे आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। बघा ओटी भरत असताना सुद्धा आपण जे तांदूळ किंवा गहू ठेवतो त्यावरती हळकुंड किंवा खारीक, बदाम, खोबरं आणि दोऱ्याच्या गुंड्या हे सुद्धा तिथे ठेवले जातात। तर तुमच्या इथं कशी पद्धत असेल बघा, प्रत्येक समाजात किंवा प्रत्येक जाती धर्मामध्ये वेशांतर म्हणजे वेश बदलली की सर्व काही सणांची पद्धत सुद्धा बदलत असते। तुमच्या इथं कशा पद्धतीनं करतात तर त्याच पद्धतीनं करायला हवं। आमच्या इथे ह्या पद्धतीनं केलं जातं। त्यानंतर तुळशी पुढं रांगोळी काढली जाते, अगरबत्ती, धूप, दीप दाखवलं जातं, गौरीची तिथं पूजा केली जाते, 5-7 सवासनींना बोलवलं जातं, हळदी कुंकाचा कार्यक्रम तिथं केला जातो। आणि त्यानंतरला बघा जी आपण पूजा केल्यानंतर आपल्याला जी गौराई घेणारी असते ती महिला आणि जी हात उमटवत असते ती महिला, तर त्या दोघींमध्ये सुद्धा एक संवाद होत असतो। बऱ्याच घरात असं होतं की त्या गोष्टी माहीत नाहीयेत म्हणून आपण त्या म्हटल्या जात नाहीत, पण हे चुकीचं आहे। जेव्हा आपण गौराई म्हणजे लक्ष्मी आत घेतो तेव्हा ह्या गोष्टी म्हणजेच म्हटल्यानंतर त्या पाऊलांनी आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य घरात नांदत असतं। त्या लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात सुख, समृद्धी नांदते असं म्हटलं गेलेलं आहे। आतमध्ये गौरी घेण्याच्या आधी उंबरठ्यावरती सुद्धा बघा या दिवशी आपण कोणत्याही शुभ कामासाठी शुभ कामाची सुरुवात करत असताना किंवा शुभ दिवशी सुद्धा आपल्याला उंबरठ्याचं सुद्धा हळदीनं लेपन करायचं आहे, उंबऱ्याची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे। उंबरठ्याजवळ सुद्धा एक दीप प्रज्वलित करायचा आहे जो की पूर्वेला किंवा बघा उत्तरेला तोंड या दिशेने ठेवायचा आहे, दक्षिणेला तोंड म्हणजे येणार नाही अशी काळजी घ्यायची आहे। तिथं सुद्धा आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। बघा कोणी की दरवाजात जे माप असतं गौरी म्हणजे लक्ष्मी आत येताना जे माप ओलांडलं जातं तर ते सुद्धा ठेवलं जातं। लक्ष्मीचे पावलांचे ठसे कुंकुवाने उमटले जातात, रांगोळी लक्ष्मीच्या पावलांची काढली जाते। तुमच्या इथं कशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे। तर बघा आमच्या इथं म्हणजे रांगोळीने पावले सुद्धा काढले जातात आणि त्यानंतरनं जे कुंकुवाचं पाणी केलं जातं तर त्याची सुद्धा छाप म्हणजेच हातांची छाप उमटत लक्ष्मीला आत घरात प्रवेश केला जातो। तर बघा जेव्हा आपण लक्ष्मी घरात घेत असतो तर त्या टायमिंगमध्ये शांतता नसावी, तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला घंटानाद तरी करायचा आहे किंवा ताट आणि जे चमचे आहेत ते वाजवत आपल्याला गौराईचं स्वागत म्हणजे वाजत गाजत गौराईला लक्ष्मीला घरात घ्यायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर बघा आतमध्ये घेत असताना जी महिला हात उमटवत असते लक्ष्मीचं तर त्या महिलेने असं म्हणायचं आहे की गौराई गौराई कोणाच्या पायी, असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा गौराई आल्या कुणाच्या पायी असं सुद्धा म्हटलं जातं। तर तुमच्या इथे कशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला म्हणायचं आहे। तर आमच्या इथे अशी पद्धत आहे की गौराई गौराई कोणाचे पाय असं जी महिला कुंकुवाने छाप उमटत असते तिनं ते म्हणायचं असतं। आणि जी महिला की गौराईचं ताट घेतलेलं असतं म्हणजे लक्ष्मी घरात घेत असते तर तिनं म्हणायचं असतं की लक्ष्मीचे पाय। त्यानंतरनं बघा कोणी असं सुद्धा जे काही तुमची इच्छा असेल, जे काही तुमच्या घरात बदल व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते आपल्याला या दिवशी म्हणायचं आहे। तर बघा जेव्हा आपण म्हणतो की गौराई गौराई कोणाचे पाय तर आपल्याला धनधान्य, सुख, समृद्धी, शांती असं म्हणायचं आहे। त्यानंतर मुलाबाळांचे पाय असं म्हणायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकुवाचे पाय असं म्हणायचं आहे। सुख समृद्धीचे पाय किंवा तुमच्या घरात देखील तुमच्या मुलांना जॉब लागण्यासाठी तुम्हाला जर काही इच्छा बोलायची असेल तर ती इच्छा बोलू शकता। त्यानंतर संतती प्राप्तीसाठी तुमच्या घरात कोणाला होत नसेल तर ते तुम्ही बोलू शकता। जे काही तुमच्या इच्छा असेल तर त्या या टायमिंगमध्ये आपल्याला बोलायच्या आहेत। ज्या इच्छा आपण बोलतो तर त्या लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात जेव्हा आपण लक्ष्मी घेत असतो तर त्या पूर्णत्वात जातात असं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे बघा काही ठिकाणी काहीच म्हटलं जात नाही कारण आम्हाला
येतच नाही ते म्हणायला. फक्त एवढंच म्हटलं जातं की गौराई गौराई कोणाच्या पाय, आणि एकच फक्त म्हटलं जातं की मुलाबाळांच्या पाय हळदी कुंकवाचे पाय, बस एवढं म्हटलं जातं, पुढचं काहीच येत नाही, म्हणून ते सोडलं जातं. तर असं काही करू नका, कारण जे काही आपण इच्छा बोलतो तर त्याच पावलांनी आपल्या घराचं सुख समृद्धी शांती घरात नांदत असते. त्यामुळे नक्कीच हे सर्व काही आपल्याला बोलायचं आहे. लक्ष्मी घरात घेतल्यानंतर ना बघा, आधीच आपण सर्व काही करून ठेवत असतो, जेणेकरून पुढं जाऊन आपल्याला म्हणजे नाही का धावपळ नको. त्यामुळे जर तुमच्या इथे आधीच लक्ष्मीला साडी वगैरे नेसून घेतली असेल तरी सुद्धा नसते, मुखवटे आपल्याला हे करायचे आहेत बघा, तिथं सुद्धा आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं असतं की जेव्हा आपण लक्ष्मीचं आतमध्ये आगमन करत असतो तेव्हा लक्ष्मीची पूजा केली जाते. आतमध्ये महिला ज्या आलेल्या असतात त्यांना हळदी कुंकू लावलं जातं, प्रसाद त्यांना दिला जातो, कोणी लाह्याचा प्रसाद बनवतो त्या दिला जातात, किंवा कोणाच्या इथे गोड पदार्थ बनवला जातो किंवा साखरेचा नैवेद्याचा म्हणजेच प्रसाद दिला जातो. ह्या पद्धतीनं तुमच्या इथं कसं असेल त्या पद्धतीनं करायचं आहे. ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर विधिवत आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला बघा, जे ओटी आपण तिथं ठेवलेली आहे त्याच ओटी आपल्याला लक्ष्मींसमोर ठेवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जेव्हा गौरी आवाहन होतं त्या दिवशी आपल्याला भाजी भाकरीचा म्हणजेच बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. डाळीचा म्हणजेच वरण भाताचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. आणि बघा, ह्या पद्धतीनं सर्व काही झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती केली जाते. जी लक्ष्मीची आरती आहे किंवा आपल्या कुलदेवीची आरती आहे तर ती म्हटली जाते. आणि त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशीचा गौरी पूजनाचा सुद्धा शुभ मुहूर्त आहे. तो म्हणजे की आपल्याला 11:30 नंतर आपल्याला म्हणजे लक्ष्मींसमोर जे काही फराळ आहे ते ठेवायचं आहे. आणि सकाळी सुद्धा आपल्याला बघा, जेव्हा आपण चहा करत असतो, चहा किंवा दुधाचं, हे आपल्याला लक्ष्मींना नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. आणि त्यानंतरच घरातल्या व्यक्तींना जे काही चहा बनवला जातो किंवा दूध वगैरे काही घेतलं जात असेल किंवा बिस्किट वगैरे टोस्ट वगैरे आधी लक्ष्मींना ठेवलं जातं आणि नंतरच घरातल्या व्यक्तींना ते खावं असं म्हटलं गेलेलं आहे. तर बघा, आपण या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवत असतो. कोणाच्याही ते साध्या पद्धतीनं केलं जातं, कोणाच्याही तर बघा पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आपण जे काही फराळ बनवलेलं आहे तर ते देवींसमोर ठेवलं जातं, विधिवत पूजा केली जाते या दिवशी. आणि संध्याकाळच्या टायमिंगला बघा, सर्व काही सुहासनी एकमेकांच्या घरी जाऊन गौराई बघतात. हळदी कुंकाचा कार्यक्रम या दिवशी केला जातो. आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला देवीची लक्ष्मींची आरती वगैरे करायची असते. बघा, ज्या 2 गौराई असतात तर एक असते ज्येष्ठा गौराई आणि दुसरी असते कनिष्ठा गौराई. तर ह्या गौराईचं जेव्हा ज्या घरात म्हणजे बघा, कोणाच्या घरात 1 गौराई बसवली जाते, कोणाच्या घरात 2 गौराई असतात, कोणाच्या घरात गणपती नसतो आणि फक्त गौराई असतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या प्रांतानुसार, प्रांत बदल, वेशभूषा बदलली की पूजा करण्याची एक पद्धत सुद्धा बदलत असते. तुमच्या इथं कशी असेल त्याच पद्धतीनं तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, पहिल्या दिवशी की पूजनाला अनुराधा नक्षत्रावरती आपण गौरीचं आवाहन करत असतो. त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्रावरती आपण गौरीचं पूजन करत असतो आणि मूळ नक्षत्रावरती आपण गौरीचं विसर्जन करत असतो. त्यानंतर आपल्याला विसर्जनाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत की बघा, आपण जे काही ओटी भरलेली आहे किंवा जे काही धागे दोऱ्याची गुंडी आपण म्हणतो ती ठेवलेली आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्या गाठी बांधल्या जातात. मग कोणाच्या इथे जशा त्याच्या पद्धतीनुसार गाठी बांधल्या जातात, कोणाच्या इथं 11 बांधल्या जातात. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा गाठी बांधतात तर तेव्हा फक्त आमच्या इथं तर अशी पद्धत आहे की गाठी बांधत असताना किंवा ते दोरे घेत असताना घरात म्हणजे जे काही पुरुष व्यक्ती असतील तर त्यांना घरात घेतलं जात नाही, त्यांनी ते गाठी बघू नये असं म्हटलं गेलेलं आहे. आमच्या इथं तर अशी पद्धत आहे. तुमच्या इथं कशी पद्धत आहे? ज्या गाठी बांधत असतो तर त्या
टायमिंगला कोणीच बोलायचं नसतं. अशी सुद्धा आमच्या इथं पद्धत आहे. तुमच्या इथं कशी पद्धत असेल त्याच पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरला बघा आपण जी गाठी बांधत असतो तर त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वगैरे वापर केला जातो. त्यानंतर जे काही दुर्वा आहेत, फुले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची फुलं घेतली जातात, हळकुंड घेतलं जातं, बदाम, खारीक, खोबरं असं ह्या सर्व काही जे जिन्स असतात तर ते घेतले जातात. त्याच्या गाठी बांधल्या जातात आणि त्या गाठी बांधल्यानंतरच आमच्या इथं बोलतात आणि त्या गाठी देवींसमोर म्हणजे माता लक्ष्मींसमोर ठेवून मग बाकीचं जे काही विसर्जन असतं तर ते केलं जातं. बघा आपल्याकडून थोड्याना चुकून होतात ते चुका, तर थोड्याफार चुका प्रत्येक जणाकडून होतच असतात. त्यामुळे जेव्हा गौरी विसर्जन आपण करत असतो तर त्या गौरीचं आपल्याला मनापासून विसर्जन करते वेळी आपल्याला आरती वगैरे सर्व आपण करतच असतो. त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची असते. म्हणजे जे काही आपल्या 3 दिवसाच्या गौराई माहेरवाशिनी आलेले असतात तर त्यांना आपल्याला क्षमा मागायची असते. जे काही 3 दिवसात आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर ती माफ करावी आणि तुम्ही पुढल्या वर्षी सुद्धा अगदीच पुन्हा नव्याने आमच्या घरी आगमन करावं अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्या लक्ष्मींना. आणि जे काही चूक झालेली असेल ते मोठ्या मनाने माफ करावी असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि विसर्जनाच्या टायमिंगला आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. यांतु देवगणा सर्वे पूजा माताय प्रार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच्या असं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि गौरी विसर्जन करायचं आहे या दिवशी. तर बघा तुम्हाला नक्कीच या दिवशी जे काही करायचं आहे तर ते नक्कीच समजलं असेल. आणि बघा जेव्हा आपण गौरी आवाहन करत असतो, गौरींचं लक्ष्मींचं आपल्या घरात आदराने सन्मानाने पूजन म्हणजेच गौराईचं आगमन घरात करत असतो त्या टायमिंगमध्ये नक्कीच तुमची जे काही इच्छा असेल किंवा घरात सुख समृद्धी अखंड सौभाग्य टिकण्यासाठी जे काही आपल्याला म्हणायचं असतं, ज्या दोघींमध्ये संवाद केला जातो तर ते नक्कीच म्हणायला हवं. तर आतापर्यंत एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.